त्रेश परिषद आणि न्यायालयाची भूमिका आहे. त्यामुळे पद्धती सरपंचाची भूमिका काय? या ठिकाणी राज्य सरकारनं सरपंचांना प्रशासक नियुक्त करणं गरजेचं होतं, परंतु तसं न करता प्रशासक नियुक्त केल्यामुळं आमचे सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष दळवी साहेबांनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये स्टे दिला त्या शासनाच्या प्रशासक नियुक्तीला. आणि त्यामुळं आम्ही आता सर्व सरपंच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांना भेटून ज्या वेळेला 93-94ला प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती केली होती, त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये 14,000 ग्रामपंचायती या ठिकाणी रिक्त पदं होणार आहेत. आणि एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतींना प्रशासक शासकीय अधिकारी नेमणं अशक्य गोष्ट आहे. आणि जर प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले तर एका अधिकाऱ्याला TPOना साधारणपणे 40 गावं पाहायला मिळतील आणि गावाचा खेळखंडोबा होईल. हे आम्ही अनुभवातनं सांगतोय. आम्ही गावगाडा बरीच वर्ष हाकलेलं माणसं आहे आणि त्यामुळं राज्य सरकारनं या ठिकाणी योग्य भूमिका घेऊन जे विद्यमान सरपंचांना मुदत संपणारे त्यांना प्रशासक नेमणं गरजेचं आहे आणि नियुक्ती द्यावी. आणि राज्य सरकारला 17 तारखेला पुन्हा म्हणणं राज्य शासनाचं मागितलं आहे. त्यामध्ये 94-95चा या ठिकाणी पुरावा देऊन आम्ही पुरावा सर्व सादर केले नामदार जयकुमार गोरेभाऊंना. तर तो पुरावा देऊन कोर्टामध्ये या ठिकाणी सरपंचांच्या वतीनं भूमिका मांडावी आणि या ठिकाणी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सरपंच हाच प्रशासक नियुक्त करावा ही आमची मागणी आहे. सरपंच साहेबांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाची भूमिका आणि सरकारची भूमिका आणि गोरेसाहेबांची भूमिका ही वाट बघतोय. पण तुमची संघटना एकत्र असल्यामुळे सरकारचं फावतंय, सरकार तुमच्याबद्दल निर्णय घेत नाही. तुमचं मत नाही. या ठिकाणी हा आम्ही मागितलेला निर्णय हा सरपंचासाठी नाही, हा गावच्या गोरगरीब जनतेसाठी आहे. कारण या ठिकाणी जर अधिकारी नियुक्त झाला तर त्या अधिकाऱ्याला गावातला रहिवासी टाकला त्याचं म्हणलं तरी कुणाला तरी विचारावं लागतं हा व्यक्ती गावातला आहे का. आणि दररोज प्रत्येक ग्रामपंचायतीत 40-50 रहिवासी टाकले येतात. असे बरीच कामं ग्राउंडवरती कोण करतं तर सरपंच करतो. आणि सरपंच हा 5 वर्ष राहिलेला असल्यामुळं त्याला सर्व ज्ञात आहे. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे, तुम्हाला जर प्रशासक नियुक्त सरपंच नसेल करायचा तर तातडीनं महिन्याच्या आत निवडणुका घ्या, अन्यथा सरपंच या ठिकाणी प्रशासक करा. आणि यदा कदाचित जर तुम्ही या ठिकाणी तसं नाही केलं तर महाराष्ट्रातले सगळे सरपंच शासन विरोधी भूमिका घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाहीत. आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील सर्व सरपंच या ठिकाणी सरकारविरोधी भूमिका घेतील अशी मी सरकारला या ठिकाणी सर्व सरपंचांच्या वतीनं, कारण आमची तशी बैठक झालेली आहे, आमची कॉन्फरन्स मिटिंग झालेली आहे आणि त्यामध्ये ठरलेलं आहे, जर यदा कदाचित शासनानं चुकीचा निर्णय घेतला आणि गावगाड्यातील गोरगरीब जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर शासन विरोधी आम्ही होऊ शकतो. कारण या ठिकाणी सर्व गावचं मग मंत्री असतील मग आमदार असतील यांची ताडपदरी हाताळण्याचं आणि त्यांचं सगळं धुण्याचं काम कोण करतो तर सरपंच करतो. मग जिल्हा परिषद निवडणूक असू द्या, पंचायत समिती असू द्या, आमदारकी असू द्या, खासदारकी असू द्या, सगळ्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका कोण बजावतो? सरपंच बजावतो. आणि जर या ठिकाणी सरपंचांना प्रशासक नाही केलं तर ते जी जनता आहे ते या ठिकाणी सरपंचाच्याच घरी येते की आमचं हे काम बघा. आणि ज्या वेळेला प्रशासक येणार नाही त्यावेळेला सर्व या कारणाला जबाबदार शासन राहील आणि सर्व सरपंचांना त्रास आम्हाला होणार आहे. आणि पुढचा त्रास पाहून या ठिकाणी आमची विनंती आहे सरकारला, पुन्हा आम्ही विनंती करतोय की आमच्या वतीनं म्हणणं योग्य द्यावं. आणि 94 साली जसे प्रशासक सरपंच नियुक्त केले होते तसे राज्य शासनाने 14,000 ग्रामपंचायतींना या ठिकाणी सरपंच प्रशासक नियुक्त करावे. शेवटचे सरपंच राज्यातील सरपंचाच्या प्रश्नावर सरकारचा निर्णय घेतला नाही, आझाद मैदानात आंदोलन तीव्र होईल असे इशारा सरपंच दिला आहे. रमेश अवताडे, मुंबई. दळवी, सरपंच दादुल गवार, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना उपाध्यक्ष. मी नागपूर हायकोर्टामध्ये सरपंचाच्याला प्रशासक नेमण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. तर शासनाने प्रशासक हा शासकीय असावा हे असं शासनाचं म्हणणं होतं. तर त्याच्या विरोधात मी याचिका दाखल करून मी याचिकेमध्ये स्टे आणलेला आहे. आणि तो स्टे आणल्यामुळं आज सगळं प्रशासन ठप्प झालेलं आहे. आणि 17 तारखेला माझं हिअरिंग आहे कोर्टामध्ये. त्या दिवशी जो निकाल येईल तो निकाल
मला मान्य आहे. कोर्टाने जर निकाल तुमच्या विरोधात दिला तर पुढचं तुमचं पाऊल काय असणार? जर कोर्टाने जर आमच्या विरोधात जर निकाल दिला तर आमचे पुढचे पाऊल आम्ही मोठं जन आंदोलन म्हणजे 14,238 सरपंच आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहे. आणि त्या आंदोलनाला आम्ही यश आणल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या विषयाचं असं आहे की जर सरपंच जर हा प्रशासक जर नाही राहिला तर गावखेडा म्हणजे गावखेडं म्हणजे असं गावखेड्यामध्ये सरपंच हा 24 घंटे गावात राहतो. तरी तो म्हणजे गावात राहून तो गावाच्या समस्या सोडू शकतो. आणि जर प्रशासकीय माणूस जर तिथं दिला तर तो त्यांच्या 8 तास नोकरी आहे. आणि एका तालुक्यामध्ये 4 ते 5 विस्तार अधिकारी आहेत. आणि एका तालुक्याला 50 ते 60 निवडणुका ग्रामपंचायत लागणार आहे. तर एका माणसाकडे कमीत कमी 12 दिवसांमध्ये एक गाव येईल. आणि तो त्या गावाचा काय विकास करू शकणार? त्याकरता सरपंचालाच प्रशासक बनवावं अशी माझी शासनाकडे आग्रहाची विनंती आहे. आणि आमच्याकडून त्यांनी पॉझिटिव्ह निकाल हा कोर्टाला द्यावा. कारण की याच्या अगोदर 94-95मध्ये असा अध्यादेश काढला होता. 74 कलमनुसार अध्यादेश काढून त्यांनी सरपंचांनाच प्रशासक बनवलं होतं. आणि त्या कलमाच्या आधारे आजही सरपंचांना प्रशासक बनावा अशी आमची सरपंच संघटनेच्या वतीने मागणी आहे. सरपंच परिषद राज्यामध्ये अनेक आहेत, अनेक संघटना आहेत. त्यामुळे सरकारचं फावतं आहे पण सरपंचाचं भरून होत नाही. संघटना एकत्र काय येत नाही? आज ह्या विषयाकरता महाराष्ट्रातील सर्व सरपंच संघटना जेवढ्या असतील तेवढ्या सरपंच संघटना माझ्या पाठीमागे आहे. आणि त्यांनी मला सर्वांनी फोन करून सांगितलं आहे की सरपंच आम्ही तुम्ही जिथं बोलसा तिथे येतो. कारण आम्ही ह्या संघटना जास्त असल्यामुळे आम्हाला न्याय भेटत नाही. पण आज सगळं आम्ही एकत्र झालेलो आहे. हे होते सरपंच आपल्या परिषदेचे उपाध्यक्ष. असं सरकारने आणि न्यायालयाने पुढची भूमिका काय घेणार आहे लवकरच कळेल. PR न्यूज मुंबई, रमेश अवताडे.